सकाळचे 7 वाजले होते. इन्स्पेक्टर साहेब आपल्या बायको आणि मुलांसोबत मुंबई स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होते. प्लॅटफॉर्मवर वाट बघत असताना त्यांच्या मुलाने कॉफी पिण्याची मागणी केली. कॉफीचा स्टॉल शोधता शोधता इन्स्पेक्टर साहेब एका कॉफी स्टॉलकडे कॉफी घेण्यास जात होते. जो कॉफी स्टॉलकडे इन्स्पेक्टर साहेब जात होते त्या स्टॉलवर एक महिला कॉफी विकत घेत होती. त्या महिलाने अगदी साधारण साडी घातलेली होती आणि कॉफी घेण्यासाठी चिल्लर मोजत होती. हळूहळू इन्स्पेक्टर साहेब त्या स्टॉलजवळ गेले आणि त्यांनी कॉफी मागितली. पण जेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी त्या महिलेला बघितले तेव्हा तिला त्यांनी ओळखले आणि ओळखताच त्यांनी त्या महिलेचे पाय धरले. महिलेचे पाय स्पर्श केल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आले. पण हे सर्व बघून ती महिला म्हणू लागली, साहेब तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही माझे पाय का धरले आहेत? तर मित्रांनो, इन्स्पेक्टर साहेबांनी त्या महिलेचे पाय का पकडले होते आणि ती महिला इन्स्पेक्टर साहेबांना का ओळखत नव्हती? जाणून घेऊया संपूर्ण घटनेमागील सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्रातील राजपूत नावाच्या एका गावामध्ये 5वी ते 10वीची एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये मंगल नावाची एक मुलांसाठी जेवण बनवण्याचं काम करत होती. मंगल 40 वर्षांची महिला होती. मंगलच्या या जगात कोणीच नव्हते. मंगल एकटी होती. मंगलचे जीवन असे चालू होते. काही दिवसांनी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर शाळा सुरू झाली तेव्हा त्या शाळेत सखाराम नावाच्या मुलाने 5वीच्या वर्गात प्रवेश घेतला. 5वीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर त्याची ओळख मंगलसोबत झाली. मंगलला तो खूप हुशार आणि समजूतदार मुलगा वाटत होता आणि सखाराम होताही अगदी तसाच. त्यामुळे मंगलला सखाराम खूप आवडत होता. सखारामचे आईवडील ऊस तोडायचे काम करत होते. त्यामुळे ते एका गावातून दुसऱ्या गावात आणि दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात ऊसतोडीचे काम करण्यासाठी जात होते. त्यांचा कोणताच एक ठिकाणा नव्हता. या गोष्टींमुळे सखारामला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत आणि दुसऱ्या शाळेतून तिसऱ्या शाळेत जावे लागत होते. असे करत करत तो 5वीच्या वर्गात पोहोचला होता. मंगल ज्या शाळेत काम करत होती त्या शाळेत जेव्हा सखाराम आला तेव्हा मंगल आणि त्याची खूप चांगल्या प्रकारे ओळख झाली. हळूहळू मंगलचा जिव्हाळा सखारामवर वाढत गेला. असेच दिवस पुढे गेले आणि एके दिवशी जेव्हा सखारामच्या आईवडिलांचे त्या गावातील काम संपले आणि ते दुसऱ्या गावात जाण्यासाठी तयार होत होते तेव्हा मंगलही तिथेच होती. या 4-5 महिन्यांच्या काळात सखारामच्या आईवडिलांची आणि मंगलची चांगली ओळख झाली होती. मंगल सखारामच्या जाण्यामुळे खूप दुःखी होती. त्यामुळे तिने सखारामच्या आईवडिलांसमोर एक प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले, तुम्हाला काही हरकत नसेल तर मी सखारामला माझ्याजवळ ठेवून घेऊ शकते का? मंगल पुढे म्हणाली, सखारामचं माझ्यासोबत तिथंच राहिला तर त्याचे शिक्षण व्यवस्थित होईल आणि त्याचे भविष्य सुधारेल. जेव्हा तुम्ही बाहेरगावी जाल तेव्हा मी सखारामची पूर्णपणे काळजी घेईल आणि जेव्हा तुमचे काम संपेल तेव्हा तुम्ही माझ्या घरी या आणि काही दिवस तुम्ही माझ्यासोबत इथेच राहा आणि सखारामही तुमच्यासोबत वेळ घालवेल. सखारामच्या आईवडिलांना हा प्रस्ताव आवडला कारण सखारामचे आईवडील हे शिकलेले नव्हते. त्यांना सखारामला शिकवायचे होते पण त्यांच्या कामाच्या स्वभावामुळे त्यांना एका गावातून दुसऱ्या गावात आणि दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात जाणे भाग होते. त्यांना नेहमी सखारामच्या भविष्याची काळजी वाटत होती पण ते सखारामला एकटे कुठे सोडू शकत नव्हते आणि त्यामुळे सखारामला वेगवेगळ्या शाळेमध्ये ते पाठवायचे आणि त्यांचे ते शिक्षण सुरू ठेवत होते. जेव्हा सखारामचे आईवडील आणि सखाराम त्या गावात पोहोचले जिथे मंगल काम करत होती तेव्हा मंगलसोबत त्यांची चांगली ओळख झाली. प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यांनी आपले सामान बांधले आणि ते दुसऱ्या गावी निघून गेले. आता सखाराम आणि मंगलसोबत एकत्र राहायला लागले होते. मंगल रोज सकाळी लवकर उठून सखाराम आणि तिच्यासाठी जेवण बनवत होती आणि ते दोघे सोबत शाळेत जात होते व सोबतच घरी येत होते. मंगलचे काम लवकर संपायचे पण ती सखारामसाठी पूर्ण दिवस थांबत होती. हळूहळू असे दिवस पुढे सरत गेले आणि सखाराम आता 10वीच्या वर्गात पोहोचला होता.
या 4-5 वर्षाच्या काळामध्ये मंगल आणि सखाराममध्ये खूप घट्ट नाते निर्माण झाले होते. सखारामचे आईवडील वर्षातून फक्त 1-2 महिने मंगलच्या घरी यायचे आणि बाकीचे दिवस ते त्यांच्या कामासाठी बाहेरगावी जायचे. त्यामुळे सखाराम त्यांच्या आईवडिलांपेक्षा जास्त मंगलच्या जवळ होता. मंगलचा सखारामवर खूप जीव होता. तिने त्याला तिच्या मुलाप्रमाणे जपले होते. मंगल ही शिकलेली नव्हती, पण तिलाही शिक्षणाचे खूप महत्त्व होते. मंगल सखारामला शिकवण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करत होती आणि सखारामला चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे यासाठी पूर्ण काळजी घेत होती. मंगलने शाळेतील सर्व शिक्षकांना सांगून ठेवले होते की तुम्ही सखारामकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या, तो माझा मुलगा आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी सखारामवर चांगले लक्ष दिले आणि त्याचा परिणाम असा झाला की सखारामच्या शाळेतील हुशार विद्यार्थ्यांमध्ये समावेश होत होता. हळूहळू असेच दिवस पुढे सरत गेले आणि सखारामची 10वीची परीक्षा जवळ आली होती. 10वीच्या परीक्षेमध्ये सखाराम चांगल्या मार्काने पास व्हावा म्हणून मंगल रोज सकाळी लवकर उठायची आणि सखारामला सकाळी लवकर उठून अभ्यास करायला लावायचे आणि स्वतः त्याच्यासमोर बसून लक्ष द्यायची. हळूहळू काही दिवसातच 10वीची परीक्षा पूर्ण झाली आणि परीक्षा झाल्यानंतर सखारामने ठरवले की तो 2-3 महिन्यांसाठी त्याच्या आईवडिलांकडे जाईल आणि परीक्षेच्या निकालाच्या आधी तो परत मंगलकडे येईल. हळूहळू 2 महिन्यांचा वेळ निघून गेला आणि निकालाच्या 2 दिवस आधी तो मंगलच्या घरी परत आला. निकालाच्या दिवशी जेव्हा निकाल लागणार होता तेव्हा तो सायबर कॅफेमध्ये गेला आणि निकालासाठी तो तिथे रांगेत उभे राहून निकाल बघू लागला. जेव्हा सखारामने त्याचा निकाल बघितला तेव्हा त्याला धक्का बसला, कारण त्याने चांगल्या मार्काने 10वीची परीक्षा पास केली होती. परीक्षेचा निकाल बघून सखारामला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याने त्याच्या मित्राला सांगितले की तू माझा निकाल बघ आणि मग मला सांग मी जे बघितले ते खरे आहे का. त्याच्या मित्राने निकाल बघितला आणि सखारामला म्हणाला, तू जो निकाल बघितला तोच खरा आहे. आपला निकाल पाहता सखाराम परत मंगलकडे गेला आणि त्याने मंगलचे पाय पकडले व पाय पकडून तो रडू लागला. सखारामचा निकाल हा त्याच्या अपेक्षा पलीकडचा होता, कारण सखारामला जाणीव होती की जर तो एका गावातून दुसऱ्या गावात आणि दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात त्या शाळेत जर फिरत राहिला असता तर त्याचे शिक्षण व्यवस्थित झाले नसते आणि तोही त्याच्या आईवडिलांसारखा ऊस तोडण्याचे काम करण्यास भाग पडला असता. सखाराम रडत असताना मंगलने त्याला उचलले आणि म्हणाली, अरे बाळा, मी काहीच केले नाही, हे तुझे स्पष्ट आहे. हे सर्व बोलत असताना मंगलच्या डोळ्यात पाणी होते. त्या दिवसाची सायंकाळ झाली आणि सखारामच्या आईवडिलांना माहीत होते की कोणत्या दिवशी सखारामचा निकाल लागणार आहे. त्यामुळे तेही त्याच दिवशी मंगलच्या घरी आले. मंगलच्या घरी आल्यानंतर जेव्हा सखारामने त्यांना बघितले तेव्हा सखारामच्या डोळ्यात पाणी आले आणि आपल्या आईवडिलांच्या जवळ जाऊन त्याने सांगितले की बाबा, मी पास झालो आहे. बाबा, मी खूप चांगल्या मार्काने पास झालो आहे. मला 85% मार्क मिळाले आहेत. हे ऐकल्यानंतर त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्याच्या आईवडिलांनाही माहीत होते की जर आपला मुलगा आपल्यासोबत फिरत राहिला असता तर त्याचे शिक्षण पूर्ण झाले नसते. सखारामच्या आईवडिलांनी रडता रडता मंगलकडे बघितले आणि मंगलकडे हात जोडून म्हणाले, तुमच्यामुळे आमचा मुलगा शिकू शकला. तुम्ही जर नसता तर आमचा मुलगा आज एवढ्या चांगल्या मार्काने पास झालाच नसता. मंगल नाही त्यांनी दिलेला मान स्वीकारला आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. त्या दिवशी त्या सर्वांनी सोबत जेवण केले आणि त्या दिवसाची रात्र संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी सखारामचे आईवडील हे पुन्हा त्यांच्या कामाला निघून गेले आणि काही पैसे सखारामला देऊन गेले. आता त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे होते. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सखारामला बाहेरच्या शहरांमध्ये जावे लागणार होते, कारण त्या गावांमध्ये जी शाळा होती ती फक्त 10वीपर्यंत होती. त्यामुळे आता मंगल आणि सखाराम वेगवेगळे होणार होते. सखारामला दुसऱ्या दिवशी गावी जावे लागले. सखाराम मंगलला भेटून दुसऱ्या दिवशी गावी शिक्षणासाठी गेला. हळूहळू सखारामने 12वीचे शिक्षण पूर्ण केले आणि ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतले. त्यासोबत त्याने पोलीस होण्यासाठी प्रशिक्षण घेणे सुरू केले होते आणि त्याने त्याचा अभ्यासही सुरू केला होता.
सखारामला पोलीस बनण्याची प्रेरणा 10वीला असतानाच मिळाली होती, कारण जेव्हा सखारामने 10वीची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण केली होती तेव्हा त्याच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांच्या गावातील एक मुलगा ज्याने कलेक्टरची परीक्षा उत्तीर्ण केली होती त्यांना प्रमुख म्हणून बोलवले होते. त्यावेळेस सखारामने बघितले की त्यांना किती सन्मान मिळत आहे. त्यांचं वेळेस त्यांनी मनात ठरवलं की मीही पोलीस बनेल आणि माझ्या आईवडिलांचे नाव मोठे करेल. हे ध्येय त्याच्या मनात खोल रुजले होते. जेव्हा तो 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाला तेव्हा त्यांनी माहिती काढली की पोलीस होण्यासाठी काय करावे लागते. त्याला कळले की 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस बनता येते. पोलीस बनण्याचे ध्येय मनात ठेवून त्याने आता ग्रॅज्युएशनसोबतच अभ्यासाला सुरुवात केली होती. हे सर्व करत असताना त्याचं मंगलसोबतचं संपर्क पूर्णपणे तुटला होता, कारण तो एका दूरच्या शहरामध्ये अभ्यास करण्यास गेला होता. आता सखारामचे आई वडील त्या गावात येत नव्हते, कारण जिथे सखाराम राहत होता आता ते तिथेच जात होते. आता सखारामचे आई वडील गावोगावी फिरायचे आणि सखारामच्या शिक्षणासाठी अधिक पैसे जुळवू लागले होते. त्यामुळे ते जास्तीत जास्त काम कसे करू शकेल याचा विचार करायचे आणि सखारामला त्याच्या कोचिंग क्लासेससाठी लागणारा खर्च, तिथे राहण्याचा खर्च आणि जेवणाचा खर्च या सर्व खर्चांसाठी ते वेळोवेळी पैसे पाठवायचे. सखारामलाही त्याच्या आईवडिलांच्या कष्टाची जाण होती. त्याला माहीत होते की त्याचे आईवडील कसे कष्ट करत आहेत आणि पैसे कमवत आहेत. 8 वर्षांच्या सखोल परिश्रमानंतर सखारामने पोलिसांची परीक्षा पास केली. या 8 वर्षाच्या कालावधीत त्याला खूप साऱ्या अपयशालाही तोंड द्यावे लागले होते, पण त्याने आपल्या आईवडिलांचे कष्ट आणि मंगलने शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. खूप साऱ्या अपयशाला तोंड देत त्याने शेवटी त्याचे ध्येय पूर्ण केले. त्यानंतर त्याने एका वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने ठरवले की तो मंगलकडे जाईल आणि मंगललाही बातमी सांगेल आणि तिलाही सरप्राईज देईल. त्याने गावाकडे जाण्यासाठी तिकीट काढले आणि तो गावी पोहोचला. गावी पोहोचल्यानंतर त्याला कळाले की 5 वर्षापूर्वी ती शाळा बंद पडली आहे आणि मंगल त्या गावातून कुठेतरी दुसरीकडे निघून गेली आहे. हे सर्व ऐकून सखाराम खूप दुःखी झाला आणि तसाच तो आपल्या आईवडिलांकडे गेला. आईवडिलांकडे गेल्यानंतर तो जेव्हा आपल्या आईच्या समोर पोलिसाच्या वर्दीत उभा राहिला तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले होते. ते अश्रू आनंदाश्रू होते हे त्याला कळाले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या आईला थांबवले नाही. त्याच्या आईला रडताना पाहून वडिलांच्या डोळ्यातही पाणी आले. ते खूप आनंदी झाले होते. आज सखारामच्या आईवडिलांच्या कष्टाचे फळ सखारामने आज त्यांना दिले होते. त्यांचे एवढ्या वर्षाचे कष्ट जे त्यांनी लेकासाठी घेतले होते आज ते यशस्वी झाले होते. थोडे दिवस तो आपल्या आईवडिलांसोबत राहिला. त्यानंतर त्याच्या आईवडिलांना घेऊन तो आपल्या निवासस्थानी गेला जिथे त्याची पोस्टिंग झाली होती. आता त्याचे आईवडील ऊसतोडीचे काम करत नव्हते. ते आता आरामदायी जीवन जगू लागले होते. हळूहळू वेळ असाच गेला. सखारामने आपल्या परिश्रमाने 10 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलपासून ते पोलीस इन्स्पेक्टरपर्यंतची पोस्ट मिळाली होती आणि तो आज एक पोलीस इन्स्पेक्टर होता. पोस्टिंगच्या 10 वर्षानंतर तो आपल्या कुटुंबासोबत एका तीर्थस्थळी जात होता. तीर्थस्थळी जात असताना ते सकाळी स्टेशनवर उभे होते. तेवढ्यात त्याच्या मुलाने त्याच्याकडे कॉफीची मागणी केली आणि कॉफी घेण्यासाठी सखाराम एका कॉफीच्या स्टॉलकडे गेला. त्याने बघितले की तिथे जी महिला कॉफी घेत आहे ती महिला मंगलसारखी दिसत आहे. जवळ जाऊन बघतो तर ती महिला मंगलच होती. ज्या महिलेचे इन्स्पेक्टर साहेबांनी पाय पकडले होते ती महिला दुसरी कोणी नसून मंगल होती. सखारामने जेव्हा मंगलचे पाय पकडले तेव्हा मंगल म्हणाली, साहेब तुम्ही माझे पाय का पकडत आहात? तुम्ही कोण आहात? सखारामच्या डोळ्यांमध्ये पाणी होते. भरलेल्या आवाजात सखाराम म्हणाला, मंगल आई, मी तुमचा सखाराम आहे. सखाराम हा शब्द ऐकून मंगलबाईंच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. त्यांनी सखारामला जवळ घेतले आणि त्याला मिठी मारली. दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागले. इन्स्पेक्टर साहेबांच्या आणि मंगलचे खूप जवळचे नाते होते. ते एकमेकांसोबत आई आणि मुलासारखे राहायचे. इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणाले, मंगल आई, मी जेव्हा बाहेर शिकायला गेलो होतो त्यानंतर मी तुमचा शोध घेण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही तिथे नव्हता आणि तुमचा पत्ता कोणाजवळही नव्हता.
त्यानंतर मी माझे शिक्षण पूर्ण केले आणि मी पोलीसमध्ये भरती झालो. मला रोजच तुमची आठवण यायची. मग मी कुठे तुम्हाला शोधावे हे मला काही कळत नव्हते. मी देवाकडे प्रार्थना करायचो की देवा, मला एकदा तुम्हाला भेटायचे आहे. आणि देवाने माझे ऐकले आणि आपण भेटलो. मी देवाचे दर्शन करण्यासाठी चाललो होतो आणि देवाने मला प्रसादही दिला. सखारामने मंगलबाईंना आपली सर्व कथा सांगितली आणि आपल्या बायको आणि मुलांसोबत त्यांची ओळख करून दिली. नंतर मंगलबाईंनीही त्यांची पूर्ण कथा सांगितली. ती कशा त्या गावातील शाळा बंद झाली आणि कशा त्या आल्या. त्या पुढे म्हणाल्या, मी आता इथेच एका शाळेमध्ये जेवण बनवण्याचे काम करते आणि त्या शाळेतील लोकांनी मला राहण्यासाठी तिथेच एक खोली दिली आहे आणि मी त्या खोलीतच राहते. सर्व काही बोलून झाल्यानंतर सखाराम आता मंगलला घेऊन आपल्या घरी गेला. मंगल आणि सखारामचे आई वडील सर्व आता सोबत राहत होते. मित्रांनो, आजची आपली कथा होती एका अशा मुलाची ज्याचे आई वडील ऊसतोडीचे काम करत होते. त्यांचा एक ठाव ठिकाणा नव्हता. पंडित देणे आणि विश्वासाने त्यांनी आपले ध्येय पूर्ण केले. आणि ही कथा होती अशा महिलेची जिचे या जगात कोणी नव्हते, पण काम करत असताना एका मुलावरती तिने तिचा जीव लावला आणि त्याला तिने शिकवले आणि पोलीस इन्स्पेक्टर बनण्याची मदत केली. धन्यवाद.